काय करते? काय नाही, थांबले होते त्याची वाट बघत. आणि ही काय काय? चिट्टे. असली वाचली मी, मित्रांनी पण वाचली, सगळी इज्जत घातली माझी पार. कशाने इज्जत गेली? मग ही काय प्रिय राजू भाऊ. भाऊ मग सगळे म्हणतात मी पण म्हणते. भाऊ म्हणतात का? सगळ्यांसाठी काम करतो ही करतो म्हणून भाऊ म्हणतात ते. राजू भाऊ, माझा तुझ्यावर खूप जीव आहे. मग आहेच ना. अरे हाय, मला पण कळतंय, पण भाऊ आणि नेहमी राहील. पण माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी स्थळ आणलंय राजू भाऊ. असं असतं का? काय झालं, काय चुकलं त्यात? अरे चुकलं काय म्हणजे? अरे गावात तोंड दाखवाय जागा नाही राहिली मला. मित्रांनी वाचली चिठ्ठी, त्या अथर्वकडे दिली, त्यांनी सगळ्या गावात केलंय. मग आता सगळे बोलतात, तुम्ही पण बोलले राजू भाऊ. अरे भाव असतं का पण? असं झालंय ती बहिणीने भावाला पत्र लिहिल्यासारखं. तू काहीतरी कर राजा भाऊ. राजा भाऊ, मला माहित आहे तू खूप धाडसी आहेस, माहिती आहे, पण ही राजा भाऊ असतं का हे? पण लवकर निर्णय घे राजा भाऊ. मला फक्त आणि फक्त तुझ्यासोबत आयुष्य घडवायचंय राजा भाऊ. ह्या पत्रात राजा भाऊ सोडून दुसरं काय आहे का? बरं जाऊ दे. जाऊ दे काय, आता जाऊन तर द्यावाच लागणार. तर काय लिहिलंय म्हणलं, अशी इज्जत गेली. आणि इतक्या दिवस कुठे गेली ती? आता तुला स्थळ आल्यावर तू लागली बोलायला. बरं जाऊ ना, चल ना कुठं? पळून. असं? अरे घरी सांग, तू घरी ऐकते ना आपल्या. नाहीत ऐकणार. कसं नाही ऐकणार? सांगितलं का तू? काय सांगितलं? मी तुझं नाव सांगितलं घरी. काय राजा भाऊ? भाऊच म्हणले असणार आहे, मला माहिती. राजा भाऊ नाही, राजू म्हणून सांगितलं. नक्की सांगितलंय का? हो. तू असं पळायचं कसं म्हणती? एकदा मला पण बोलू दे घरच्यांबरोबर. नको. काय नको? काय पत्र लिहिलंय? नाही चांगलं लिहिलंय. तुझ्या भावना आल्या माझ्यापर्यंत, कळाल्या, पण ही भाव नव्हतं लिहायला पाहिजे. तू काय आता सांगत जाऊ दे, तुला काय बोलणार आहे? राजा भाऊ ऐक ना, मला घरच्यांनी दुसरीकडे लग्न जमायच्या अगोदर लग्न करायचं आहे. तू काहीतरी कर राजा भाऊ. फक्त आणि फक्त तुझीच. लव यू सो मच राजा भाऊ. पोरं म्हणायला लागले आता भावा बहिणीचं प्रेम आहे. ती काय पण म्हणतात ना. काय पण अरे पण तू लिहितानीच नीट लिहायचं ना, मग कशी काय पण म्हणते? मग सगळे म्हणतात, मी पण म्हणले राजू भाऊ. अरे पण सगळी कशी म्हणते? तू कोण आहे? तुझं मान आता वेगळं आहे ना. बरोबर आहे. काय आहे? भावाचं? नाही, मग ती काय राजा भाऊ? आणि मग इथं भाऊ भाऊ केलंय तू. आणि तुझं एवढंच प्रेम होतं, तू इतके दिवस सोबत असून तू कोणा सांगितलं नाही? जाऊ दे ना, ते आता लय दिवस झाले त्याला. लय दिवस झाले, मग आता बरं तुला सांगा वाटलं. पाहुणं आलं पार तोंडात घास घालायचं आणि मग तू सांगते मला. बरं ते जाऊ दे, तू येतो का नाही सांग. असं कसं येतो? नाही, मला सांगावं लागेल घरी काय आहे काय नाही, मग घरच्यांचा निर्णय घ्यावा लागेल. असं उठलं की सुटलं की निघालं पळून, असं असतं कुठं? त्यांनी नाही म्हणलं तुझ्या घरची? नाही म्हणू शकत नाहीत. कशी नाही म्हणते? काय कमी आहे तुझ्यात? काय कमी आहे माझ्यात तवा? तू सांगतोय घरी? ठीक आहे. हा हो सांगते. हा. आणि आता असलं काय राजा भाऊ नको म्हणत जाऊ. राजू म्हणत जा, आरो तुरं बोललं तरी जमन. हो कधी सांगशील? सांगते ना संध्याकाळी. हा सांग, आणि फोन कर मला. हो. नंबर आहे ना? नाही, डिलीट केलाय. कान फाड आणू का? जा सांग. हो. ठीक आहे, येऊ का राजू भाऊ? कान फाड राजू निघ. भाऊ म्हणती